युतीच्या संदर्भात आज बैठक होणार असं कळतंय, नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती दिली तर बरं होईल, कारण महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आलेच नव्हते. आज संध्याकाळी आमची पालकमंत्री, खासदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, त्याच पद्धतीने आमचेही लोकप्रतिनिधी आणि जिल्हाध्यक्ष हे मिळून युतीची आमची बैठक आहे. संध्याकाळी त्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की आम्ही या जिल्हा परिषदमध्ये महायुतीचंच यश प्राप्त होईल. युती आणि युतीच्या बैठकीबद्दल आम्हाला माहिती द्यावी. आज पालकमंत्री संजय शिरसाट साहेब, खासदार संदीपाजी भुमरे साहेब आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष आमदार यांच्याबरोबर आमची बैठक आहे. 5 वाजता ती बैठक आहे आणि आमचेही खासदार कराड साहेब, आमचे आमदार प्रशांत बमजे आहेत, आमच्या अनुराधाताई चव्हाण आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय खंबायतेजी, आमचे सुहास शिरसाट आणि आमचे आमदार संजय केरे, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आमची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही नक्कीच युतीचं सगळं आमचं ठरेल आणि ही जिल्हा परिषदची निवडणूक आम्ही महायुतीमध्येच लढवू. मागच्यासारखं होणार नाही का? कारण काय की 10 मीटिंग झाल्या, निर्णय शेवटी झालाच नाही, म्हणजे झाला तो वेगवेगळा लढायचा. मला खात्री आहे की मागच्या वेळेसचा अनुभव घेऊन यावेळेस जो काही निर्णय होईल तो पक्का असेल आणि तो पक्का निर्णय आम्ही इम्प्लिमेंट करू. तुमच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे, म्हणजे जसं महापालिकेत होतं तसं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिसतंय. तर किती लोक इच्छुक आहेत आणि त्यांच्या मुलाखतीच्या संदर्भात तुम्ही काय पाहून टाकता? 63 जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज आमच्याकडे जवळजवळ 700 अर्ज आलेले आहेत आणि त्यांचा सकाळपासून आम्ही सगळ्यांचे मुलाखती घेतो आहे. जसं इकडे आमच्याबरोबर माझे सहकारी दशरथ बनकर आहेत, जे आमचे वैजापूरचे नगरपालिकेचे सदस्य आहेत असे, आणि अजून आमचे सरचिटणीस आहेत, ते आम्ही असे तिघं बसून कापसे आम्ही तिघं बसून आज सकाळपासून मुलाखती घेतो आहे आणि प्रत्येक सर्कलच्या आणि त्या सर्कलमधल्या गणातले जे काही उमेदवार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आम्ही मुलाखती घेतो आहे आणि अनेक चांगले इच्छुक इंजिनियर असलेले, ग्रॅज्युएट असलेले असे अनेक सदस्य या मुलाखतीला उपस्थित राहतात. मागच्या वेळेस महापालिकेला असं झालं होते की उत्सुक जास्त झाले होते आणि नाराजी भरपूर वाढली होती. त्यावेळेस काही काळजी घेण्यात येत आहे का? 100% काळजी घेतो आहे. आम्ही सगळ्यांना सांगतोय, ज्याला पक्ष तिकीट देईल त्यांनीच फॉर्म भरावा, बाकीच्यांनी फॉर्म भरू नये. कुठल्याही प्रकारची नाराजी याची गरज नाही आणि एकाला संधी मिळत असते हे आम्ही वारंवार सगळ्यांना सांगत असतो. मेरिट डिमेरिट हा विषय नंतर असतो. ज्याचं मेरिट असेल त्याला तिकीट द्यायचा पक्ष प्रयत्न करते आणि कोणाच्याही वैयक्तिक रिलेशनवर आम्ही तिकीट देत नाही. या सर्वे आणि आमच्या इंटरव्ह्यूच्या याला मिळूनच आम्ही तिकीट देणार. ज्याला बी फॉर्म मिळेल त्याला उमेदवारी. येस, 100% ज्याला बी फॉर्म मिळेल त्यालाच उमेदवारी आहे.